नमस्कार. आज आपण महावाचन उत्सव 2024 या उपक्रमाबद्दल माहिती घेऊया. JRच्या माध्यमातून सन 2024-25 या वर्षात राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम राबविण्याबाबत तुम्ही पाहू शकता. हा महाराष्ट्र शासनाचा JR आहे. दिनांक 16 जुलै 2024 रोजी निर्गमित झालेला हा परिपत्रक आहे. या ठिकाणी महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो. या ठिकाणी शासन निर्णय आपल्याला काय सांगतो बघा. राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सन 2024-25 या वर्षात महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबवण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. या उपक्रमाकरिता ज्येष्ठ अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवड करण्यास देखील शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदर उपक्रमाची तपशील खालीलप्रमाणे. उपक्रमाची व्याप्ती. राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता 3री ते 12वी इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. यासाठी इयत्ता 3री ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी व इयत्ता 9वी ते 12वी अशा 3 इयत्तानिहाय वर्गवारी निश्चित करण्यात येत आहेत. तर उपक्रमाची उद्दिष्टे काय ते पाहूया. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे, दर्जेदार साहित्यांचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे, विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे, विद्यार्थ्याच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे. आता या ठिकाणी उपक्रमाचा कालावधी किती आहे. दिनांक 22 जुलै म्हणजे दिनांक 22 जुलैपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. दिनांक 22 जुलै 2024 ते दिनांक 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांनी राबवायचा आहे. आता उपक्रमाचे स्वरूप या ठिकाणी दिलेले बघा. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी सुयोग्य असे वेब पोर्टल विकसित करावे व त्याचा तपशील राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाच्या नोंदणीकरता प्राप्त होईल याची दक्षता घ्यावी. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यिकांचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र इत्यादी साहित्यांची निवड करून वाचन करतील. सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरूपात महावाचन उत्सव 2024 या पोर्टलवर अपलोड करतील. यासाठी 150 ते 200 शब्दांची मर्यादा असेल. सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकांचा सारांश देणारा 1 मिनिटाचा व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप महावाचन उत्सव 2024 या पोर्टलवर अपलोड करतील. वाचनीय पुस्तकाचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावे भरवण्याची जबाबदारी तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर अनुक्रमे गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांची असेल. यासाठी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय खाजगी ग्रंथालयाची मदत घ्यावी. कार्यक्षेत्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात भेट द्यावी. यासाठी वर नमूद अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. अंमलबजावणी करणारी यंत्रणा. सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीकरता राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांची नियुक्ती करण्यात येत आहे. रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने सदर उपक्रमाची अंमलबजावणी करता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांची राहील. जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीकरता शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही जबाबदारी संबंधित समकक्ष अधिकाऱ्यांची असेल. याला पारितोषिक म्हणजे बक्षीस देखील आहे. तालुका, जिल्हा शैक्षणिक विभाग व राज्य या स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावरील विद्यार्थ्यास पारितोषिक अनुदेय असेल. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दर्जा स्वतंत्र शैक्षणिक विभागाप्रमाणे असेल. यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकाबाबत लिखित, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप या स्वरूपात मांडलेल्या विचारांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येईल. प्रत्येक स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर विद्यार्थ्यांची निवड 3 वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे करायची आहे.
पारितोषिकाचे स्वरूप काय असावे याचा निर्णय राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी घ्यावा. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अन्य एका स्वतंत्र शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 हे अभियान राबवण्यास मान्यता देण्यात येणार आहे. या शासन निर्णयाद्वारे केंद्र, तालुका, जिल्हा शैक्षणिक विभाग व राज्य स्तरावर सहभागी शाळांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी त्या स्तरावर समितींचे गठन प्रस्तावित आहे. या समित्यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मधील सहभागी शाळांच्या कामगिरीचे मूल्यांकन करतेवेळी महावाचन उत्सव 2024 या उपक्रमात सहभागी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे आवश्यक राहील. मूल्यांकनाची प्रक्रिया दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजीच्या नियोजित राष्ट्रीय शिक्षक दिन कार्यक्रमापूर्वी करणे आवश्यक राहील. या कार्यक्रमात या उपक्रमाचे राज्यस्तरीय पारितोषिक वितरण करण्याचे प्रस्तावित आहे. महावाचन उत्सव 2024 या उपक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्रचार व प्रसार या उद्दिष्टासाठी उपलब्ध असलेल्या निधीपैकी ₹3 कोटी अक्षरी ₹3 कोटी इतका निधी उपलब्ध करून द्यावा. सदर खर्चास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या समन्वयाने याबाबतची संपूर्ण कार्यवाही करण्याची जबाबदारी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांची राहील. या उपक्रमासाठी स्टार्स या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत उपलब्ध निधीतून प्रचार व प्रसार यासाठी खर्च वगळता कोणत्याही बाबीची किती निधी खर्च करण्यात यावा हे राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई ठरवतील. सदर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई हे आवश्यकतेनुसार सूचना निर्गमित करतील. अशा प्रकारे आपल्याला हा कार्यक्रम महावाचन चळवळ हा कार्यक्रम राबवायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.